शेअर बाजारात मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत लूट झालेली आहे। तब्बल 15 कोटी रुपये लुटलेले आहेत। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। आरोपी शेअर बाजार शिकवण्याचे क्लासेस घेत होता। आरोपीने 124 गुंतवणूकदारांचे 15 कोटी रुपये लुटलेले आहेत। सोलापुरातली ही बातमी आहे। शेअर बाजारात मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत तब्बल 15 कोटी रुपये लुटल्याचा प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणी एकाला अटक झालेली आहे। निवृत्ती पैलवान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पैलवान हा शेअर बाजार शिकवण्याचे क्लासेस चालवत होता। यावेळी संपर्कात आलेल्या लोकांना मोठ्या परताव्याचं त्यांनी आमिष दाखवलं आणि त्यानंतर गुंतवणूक करायला सांगितलं आणि त्यांना लुटलं। या प्रकरणामध्ये फिर्यादी आशिष पाटील यांना 80 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती दिलेली आहे। त्या संदर्भातली तक्रार सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये दिली होती आणि त्यावरून ही कारवाई झाली आहे। शहरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने या ठिकाणी तपास करत असताना यातील आरोपीने अद्याप 124 लोकांना फसवल्याचे आणि त्याची रक्कम तब्बल 15 कोटी 40 लाख पर्यंत गेल्याचे तपासामध्ये निदर्शनास आल्यानंतर यातील आरोपीला जे आहे सोलापूर येथील MPID कोर्ट यांच्या कोर्टामध्ये हजर केले असता सदर आरोपीला सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री JJ मोहिते साहेब यांनी तपासकामी 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे।